गोड गोड मोदक मोदकांमध्ये गुळचून कुणालचं नाव घेते अलिबागची सून. गणपतीमध्ये बिग बॉस चालू असायचा. कंटिन्यू आम्ही बघत असायचो काय करते. हा ठीक आहे. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले. नमस्कार मंडळी, लोकसत्ता विशेष हॅशटॅग आपला बाप्पा या सिरीजच्या नव्या भागात अलिबाग स्पेशल भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण आलो आहोत अंकिता आणि कुणालच्या घरी. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर 2 वर्षांपूर्वी जेव्हा इन्फ्लुएन्सर्सच्या जगात ही सिरीज आपली चालू होती त्यावेळी आम्ही देवबागला आलो होतो. अंकिताच्या माहेरचा गणपती विसर्जन सगळं आपण तिथे उपस्थित होतो आणि यावेळी पहिला गौरीचा औसाय, त्यामुळे अंकिताच्या सासरी सुद्धा आपण आलेलो, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार, तुझं खूप खूप स्वागत. येस, मी बोलणार होते की आता ह्यांचं स्वागत मी कसं करू. तर आज ज्येष्ठा गौरी पूजनाचा दिवस आहे आणि इथे छान सूप वगैरे सगळी तयारी करून झाली आहे. त्याची माहिती मी विचारणार आहे अंकिताला, पण त्याआधी उखाण्याने सुरुवात करायची. दोघांनी छान तयारी केली आहे. येस. गोड गोड मोदक मोदकांमध्ये गुळचून कुणालचं नाव घेते अलिबागची सून. वा वा वा. आता कुणाल, आता रिसेंट आमचं जे काही चाललंय ना, म्हणजे देवबाग, अलिबाग, लालबाग हे सगळं चाललंय ना, त्याच्यावरतीच बोलतो. अलिबाग, देवबाग, लालबाग प्रवास होतोय बाप्पाच्या कृपेने सुखकर. अंकिताचं नाव घेतो, पूजेची तयारी झाली, चला लवकर भरभर. कुणाल, ह्या घरामध्ये गणपती बाप्पा कधीपासून असतात? इथल्या काय कहाण्या आहेत? खूप मी लहान होतो तेव्हापासून आमचं एकत्रित कुटुंब होतं. आत्ता हे छोटं घर आम्ही सेपरेट बांधलंय. पण ह्याची अशी खास आठवण म्हणजे आमच्या इकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गणपती होतो. आता हिच्या इकडे म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी हिचा देवबागला गणपती बसवून इकडे आलो, पण यांच्या इकडे माटवी सजवण्याचा वेगळं काहीतरी प्रकार आहे जो आमच्या इकडे नाहीये. यांच्या म्हणजे गणपतीच्या डोक्यावरती माटवी सजवली जाते, पण आमच्या इकडे तसं नाहीये. आमच्या इकडे पद्धत थोडी वेगळी आहे. थोडी वेगळी म्हणजे माटवीचा प्रकार नाही, पण बाकी सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत की हे सुकट ठेवणं किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या. अंकिता, तुला काय वेगळे पण जाणवत आहे देवबागचा गणपती आणि अलिबागच्या गणपतीच्या? खूप फरक आहे म्हणजे तसं बघितलं तर. आणि इथे आता तेच तो म्हणाला तसं इथे माटवी हा प्रकार नाही आहे, पण इथली ऋषीची भाजी असते ती पण खूप वेगळी असते. आणि त्याच्यात पण जो भात वगैरे त्या दिवशी शिजवला जातो तो ज्याला नांगर लावलेला नाहीये, म्हणजे जिथे बैलांचा वापर न करता जी शेती केलेली आहे अशा शेतीतला तांदूळ वापरायचा. म्हणजे अगदी ऋषी जसं राहत होते किंवा त्यावेळेचं जसं होतं तसं राहायचं त्या दिवशी. आणि तशी ती सगळी भाजी वगैरे. सो त्या थोड्या गोष्टींमधला फरक मला जाणवतो, पण दोघांची एक वेगळी मजा आहे आणि ते मी एन्जॉय करते. बरं, देवबागचा गणपती मिस करतेस? ऑफकोर्स करत असणार. तसं बघितलं असतं मी नाही गेला पाहिजे, कारण मी गेले पहिल्या दिवशी, तिकडची पण तयारी केली आणि मग इथे आले. जसं मी इथे आले दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी होती, ऋषीपंचमीची भाजी होती आणि ती भाजी आपल्याला आपल्या माहेरची माहीत असते ना की असं असं असतं, हे असतं. आता पहिल्या दिवशी मी जाऊन आले तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी मी रडले. हा म्हणतो काय झालं, कशाला रडतेस? मी म्हटलं भाजी आवडली नाही. मी म्हटलं नाही, मला घरची आठवण आली, ती भाजी आठवली किंवा तो माहोल आठवला की ते मी कसं तयारी करायचे किंवा काय करायचे. आणि इथली थोडंसं वेगळी पद्धत. सो ते एक ऍडजस्ट व्हायला प्रत्येक मुलीला असं होतं ना की ती आठवण येतेच कितीही काही म्हटलंस तरी. ते माझ्या बाबतीत थोडंसं झालं. पंचमीच्या दिवशी म्हणजे खास आठवण. कारण अंकिताने ती गणपतीच्या एक 10-15 दिवस आधीपासूनच रडायची सुरुवात केली तिने. म्हणजे आम्ही फ्लाईट मध्ये होतो तेव्हा पण रडत होती ती. म्हटलं का अचानक रडायला? अगं मला असं आठवलं की म्हणजे मी आता माहेरी जाणार आहे गणपतीसाठी, म्हणजे तो तेवढा समंजस आहे की आपण जाऊन ते सगळं करून दोन्ही ठिकाणं व्यवस्थित करू हे आमचं ठरलं होतं. पण मी हा विचार केला की माझी आई कधीच माहेरी गेली नाहीये, मग तेव्हा तिला काय वाटलं असेल हे मला अचानक, तो वेळ असतो ना रिकामा फ्लाईटमध्ये काय बघणार इकडे तिकडे, मला ते असं आठवलं आणि मला खूप रडायला आलं. आणि तेव्हा मी तो म्हणाला की अरे काही नाही, होईल सगळं नीट, मग आईला आपण माहेरी नेऊया का? म्हटलं नको नको, चल बघूया काहीतरी होईल. असं माझं चालूच असतं. गणपती जसा जवळ येतो माझं काही ना काहीतरी चालू असतं. तुझं घर आता माहेर झाल्यावरती तुला तेच आता
माहेरा केलं असं जेव्हा तिकडचे लोक म्हणतात तेव्हा मला असं वेगळंच वाटतं, अरे हो लग्न झालंय आता माहेर म्हणतात याला असं. येस. आता आपण ऋषीच्या भाजीचा विषय निघाला, इथल्या नैवेद्याची काही वेगळी पद्धत आहे का? म्हणजे जशी तुमच्याकडे तसा एखादा इथला वेगळा पदार्थ की इथे पण तसंच असतं? नाही तसं सिमिलरच आहे. हा कोकण पट्टा म्हणशील तर तसं थोडंफार सिमिलर आहे. फक्त इथे आरती लवकर होते. मी बघितलं की एक 10-11 वाजता आरती होते सकाळी. हा सकाळी. आणि तेही खूप लेट झालं, त्याच्यानंतर थोडं लवकरच होतं, त्याच्यापेक्षाही लवकर होतं. आमच्या इथे जागरण केलं जातं त्याच्यामुळे थोडं उठायला उशीर होतं, पण तसं 8-9च्या दरम्यान आरती So, हे वगैरे माझ्यासाठी नवीन होतं. आमच्या इथे आरती 12:30ला 1 वाजता होते आणि तेव्हाच नैवेद्य दाखवला जातो. सो इथे आरती अगोदर होते आणि नंतर नैवेद्य दाखवला होतो. सो असं हे थोडंफार किंचित फरक, बाकी असं मला काही जाणवलं नाही. जागरण असतं असं म्हणालास, हो, काय ते त्याची एक काय आहे. म्हणजे पद्धत? म्हणजे हे जागरणाला सगळी सगळीकडे आता भावंडं मिळून धमाल करतात, नाच गाणी अशी मस्त मजा एका दिवशी भजन, एका दिवशी आणि सगळी काही खेळ कुटुंब खेळतो. एकत्र येऊन हे सगळे मजा असते. म्हणजे ही आम्ही आता गावात एंट्री केल्यानंतर ही जेव्हा येतानाच बोलत होती की प्रत्येक घरात काही ना काहीतरी चालू आहे, काहीतरी डान्स चालू आहेत, काहीतरी हे चालू आहे. रात्री प्रत्येक जण प्रत्येक घर बघशील तर 2-3 वाजेपर्यंत सगळे जागे आहेत आणि सगळ्यांच्या घरी काही ना काहीतरी मस्त प्लॅन्स असतात त्यांचे. आज हे करूया, आज असं हे करूया वगैरे असं. हे आमच्याकडे नाही. आमच्याकडे स्ट्रिक्ट झोपा 10 वाजता, सकाळी उठा लवकर, हे आमच्याकडे. बरं, इथे आल्यापासून तू काही विशेष बनवलंयस की नाही नैवेद्यासाठी किंवा ओव्हरऑल काय घरच्यांसाठी? बनवलंस ते ह्याच्या मी निरफणसाची? निरफणसाची भजी यांना खाऊ घातली आता? गणपतीमध्ये. आमच्या इथे निरफणस मिळतो. निरफणसाचं हे खूप चालतं प्रसादामध्ये किंवा हे वापरलं जातो. त्यांनी कधीच टेस्ट केला नव्हता घरातला कोणीच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतः कधी माझ्या घरी बनवला नव्हता. मला माहित होतं असं एक्सपेरिमेंट केला बनतं. आमच्यावर, तो झाला सक्सेसफुल. अरे मग मी घेऊन आले फणस, पण तो आता कापायचं ते सगळं कधी फक्त बघितलं होतं आईला करताना, केलं कधीच नव्हतं. मग इथे येऊन केलं, पण सगळ्यांनाच ते खूप आवडलं आणि सगळ्यांनी केलं. आता सगळ्यांना झालं की अजून अजून घेऊन हे अजून बनवलं घेऊन. होतंस ना केळ्याचं काय? शिगरण बनवलं होतं मी, केळ्याचं शिगरण बनवलं होतं. त्याच्यानंतर शिगरण आणि काय बनवलं होतं, बरेच पदार्थ असंच बनवले. एक दोन छोटे मोठे, असं मेजर असं काही नाही, पण हे छोटं मोठं कसं आहे ते पण बाकी कांदा टोमॅटो कापून. मी सध्या कापून देण्याचं काम करते. हो, हात मदतनीस म्हणून आहे मी वहिनीसाठी सध्या. अच्छा. आता आज मी म्हटलं तसं ज्येष्ठा गौरी पूजन आहे, छान सूप वगैरे, ह्याच्यामध्ये किती सकाळपासून मुळात उठलीयस की तिला एवढी छान तयारी? नाही, लवकर उठले मी, पण याच्यामध्ये माझं काहीच योगदान नाहीये, कारण मला माहीतच नाहीये की ते कसं असतं किंवा काय असतं. आमच्या घरात ते नाहीये, त्याच्यामुळे ते कसं ते जे काही रिच्युअल्स आहेत किंवा काय आहेत, कसं करतात हे. तुमच्याकडे ओसा भरला जात नाही तिथे? नाही, आमच्या घरी नाही देवबागला, त्याच्यामुळे. आणि जवळपासच्या ह्याच्यात पण कोणाचं नाही. मी एकदा माझ्या मित्राच्या घरी गेले होते तेव्हा बघितलं होतं, पण त्याच्या घरी पण बाहेरून कोणीतरी आलं आणि त्यांनी ते काहीतरी केलं आणि ते गेले. आता इथे कशी ही सुरुवात आहे ना, घरातनं करून आता मला ते दुसरीकडे जायचंय. आणि दुसरीकडे नुसतं नाही जायचं, ते सगळं डोक्यावर घेऊन जायचं. हे मला तुझ्याकडनं कळलं, त्याच्यामुळे ते मला कोणाला सांगितलं नव्हतं हे? मला काय माहिती नाही का. म्हणजे माझे वडील आर्मीमध्ये होते, त्याच्यानंतर पोलीसमध्ये. पण ते काय लहानपणापासून फक्त गणपतीसाठी यायचं. पण एक विशिष्ट वेळ होती की जेव्हा मी म्युझिक चालू केलं, फुल टाइम म्युझिक चालू केलं इंजिनिअरिंग नंतर, त्याच्यानंतर मी असं फारसं काही लक्ष दिलं नाही गणपतीकडे, त्याच्या सजावटीकडे. माझे मोठे भाऊच लक्ष देतात पूर्णपणे. त्याच्यामुळे ह्या परंपरा आणि ह्या गोष्टी आम्हाला दोघांना सोबत कळतायत, नवीन कळतायत. बरं, यंदाची सजावट पण खूप छान दिसते, सुंदर. काही ह्या मागची कोणाची मेहनत आहे, काय सांगा? ह्यांनीच इनिशिएटिव्ह घेऊन. मला हे सगळं आवडलं होतं. मला हे असं इमॅजिन नव्हतं की असं करूया का तसं करूया का, पण मला कल्पना नव्हती की इथे कसं काय असतं. मग मी असं दादाला आणि विचारलं की काय करूया, हे घेऊया का. ते म्हणाले की तुला काही आवडतं तसं घे. मग आम्ही सगळं घेऊन आलो आणि मग हे दादा वहिनींनी आणि सगळ्यांनी मिळून हे असं डेकोरेशन केलं. अंकिता आता जाणार आहे सगळी सूप वगैरे घेऊन डोक्यावर छान अशी. ती कसं आहे म्हणजे मला जेवढं माहितीये ते सगळं ना, जी सूप आहे ती बांधतात कापडामध्ये, त्याच्यानंतर तू ती डोक्यावर घ्यायची आणि जिथे पूजा असते तिथे ती घेऊन जायची असतात डोक्यावर. तुला कोणी मदत नाही करत. हा आपण नंतर घरच्यांपैकी म्हणजे बहिणी असतील ना तुमच्या, त्यांना कल्पना असेल, त्यांना पण नंतर विचारूया. पण आता गणपती बाबतचं तर आपण गप्पा मारतोच, पण आम्ही लग्नानंतर तुम्ही आम्हाला म्हणजे लोकसत्ताच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पहिल्यांदा. तर
तर आता आपल्याबरोबर आहे अंकिता आणि कुणालचं छान भरलेलं कुटुंब, सगळ्यांचे आनंदी चेहरे. पण आपण आता ओळख करून घेऊया, अंकिताच आपल्याला ओळख करून देईल. अशी ओळख मी पहिल्यांदाच करून देते. माझे सासू सासरे, माझे मोठे दीर, मोठी वहिनी आणि ह्या दोघी किट्टू बिट्टू, म्हणजे यांचं नाव आहे इरा आणि मायरा, माझे छोटे दीर आणि त्यांची बायको. आम्ही सगळ्यात आणि आमचा चिनू हा नवीन पाहुणा आमच्या घरातला आत्ताचा. आणि या सगळ्यामध्ये आम्ही छोटे आहोत. कुणालची यांच्याबरोबर वेगळी ओळख परत करून दिली तरी चालेल. कुणालचं कशी ओळख करून देऊ? हा यांचा छोटा मुलगा आणि हा माझा नवरा. ओके, सो मला सगळ्यांना थोडे थोडे प्रश्न विचारायचे आहेत, पण आपण सुरुवात दोघींपासून करायचं, कारण मला अंकिताने आल्या आल्या सांगितलं ह्या दोघी खूप उत्सुक होत्या भेटायला. तुमची नावं सांगाल आधी. मायरा, इरा. बरं इरा, मायरा, तुम्हाला नवीन काकू कशा वाटतात? काकी, काकू काय म्हणतात? काकी, काकी आवडतात? काय आवडतात? गिफ्ट देतात तुम्हाला? हां, कुणालशी त्या ना स्पेशली कुणालशी बोलतात त्या. कुणालने प्रश्न विचारले तर सांगतात. काय नाही, काकी सोबत पण बोलतात आता. बोलतात? कोणाच्या टीम मध्ये होतात काल गेम खेळताना? आणि त्याच्या आधी मी जिंकायला लागल्यावर माझ्या टीम मध्ये, त्याच्या आधी कोणाच्या टीम मध्ये होती? बरं, या दोघींना छान गाणी म्हणतात, पण आता गणपती आहे तर त्याच्यामुळे खास आमच्यासाठी अथर्व शीर्ष म्हणून दाखवाल थोडंसं? शांती मंत्र. श्री गणेशाय नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवः. भद्रं पक्षेमाक्षभिर्यजत्रां. स्थिरैरङ्गगैर्यशुवासंस्तनूभिः. वृषेमं देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इन्द्रो रुद्रश्रवाः. स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. स्वस्ति न शास्त्र अरिष्टनेमि. स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. मूलमंत्र. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि. अवतत्वमामम् अवक्तारम् अश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुजानम् अवशिष्यम् अपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात्. सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः. त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं तत्त्वजायते. सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयि लयमेषति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निलो नभः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं मूलाधारस्थोऽसि नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम गणादिं पुरं रुचाय वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्रम् एतत्तमनुस्वरूपं. गकारः पूर्वरूपम्. अकारो मध्यमरूपम्. अनुस्वारश्वात्यरूपं. बिन्दुरुत्तरूपं. नादासन्धानं सहिता सन्ध्या सैषा गणेशविद्या. गणकऋषि निःशुर गायत्री छन्द. गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तचतुर्हस्त पाशमङ्कुशधारिणं रथं चर्दं हस्ते विर्भाणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणम् अच्युतम् आविर्भूतं च सृष्टयादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यं स योगी योगिनां वरः
नमो ग्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्तेस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिनेश सुताय श्रीवरदमूर्तये नमः. खूप छान. ह्यांची वय काय काय दोघींचं? 8 वर्ष चालू आहे आता. 8 वर्ष पूर्ण झाली. खूप सुंदर खूप सुंदर. बरं आता अंकिताच्या मोठ्या बहिणी मोठे दादा दीर काय वाटतं तुम्हाला अंकिता कुणालच्या जोडीबद्दल आता? काय खूप मस्त वाटतंय. खूप मस्त आहेत दोघे पण. आणि अंकिताचं हे पहिलं वर्ष आहे इथलं, पण ती खूप छान सगळ्यांमध्ये मिक्स झाली आहे, सगळ्या गोष्टी करते. आणि म्हणजे अगदी जेवण बनवण्यामध्ये काही हेल्प असेल, गणपतीचं काही करायचं असेल, डेकोरेशन पण ह्यावेळेला तिने सगळं सिलेक्ट केलं आहे, तर करते ती खूप छान आणि मस्त मिक्स झाली आहे सगळ्यांमध्ये. बरं अंकिता आणि कुणालचं लग्न व्हायच्या आधी तुम्ही अंकिताला ओळखत होतात, फॉलो करत होतात असं काही? हो. म्हणजे तिच्या रील वगैरे आवडायच्या आधी? आवडायच्या बघायला, कारण कोकणातलं असं बघायला आवडतं ना आपल्याला, तर तिला असं फॉलो केलेलं. बरं आता लग्नानंतर तुमचं म्हणजे तिघींचं पण खरं तर तुमच्याकडे मी येतेच, पण तुमच्या तिघी जावांचं कसं आहे बॉन्डिंग? मस्त आहे खूप. सांगायचं तर ती सांगेल जास्त. आम्ही गणपतीत आता पहिल्यांदा एवढे दिवस एकत्र राहिलो, नाहीतर आम्ही असे एकत्र राहिलोच नाही. कारण सणांनाच भेट होते ना, अशी जनरली भेट होत नाही. प्रत्येक जण आपापल्या कामात आपापल्या ह्याच्यात व्यस्त असतो. पण पहिलीच वेळ आहे लग्नानंतर आत्ता आम्ही गणपतीत एकत्र राहिलोय, तेव्हाच ह्या आत्ता माझ्याशी बोलायला लागल्यात जास्त. ओके आपण आता छोट्या जाऊबाई नाही, अंकिता छोटी मधल्या जाऊबाई. हा तुम्ही अंकिताला ओळखत होतात आधीपासूनच? आणि लग्नामध्ये वगैरे कशी होती अंकिताची, म्हणजे खास अशी पहिली ओळख अंकिताशी कधी झाली? खूप छान. अगोदर झालेली, बिग बॉस नंतर जास्त झाली. बिग बॉस मध्ये बघायचं तिला? आम्ही गेल्या वर्षी गणपतीमध्ये बिग बॉस चालू असायचा, कंटिन्यू आम्ही बघत बसायचो काय करते. हा ठीक आहे. आणि आता गणपतीमध्ये स्पेशली सण आहे म्हणजे सगळ्या छान, एक तर तिघी पण इनफॅक्ट आई पण इतक्या छान तयार झाल्यात. आणि सकाळपासून आम्ही आलो तेव्हापासून सगळ्यांची धावपळ सुरू आहे. पावसा आहे आता, तयारी करताना किंवा छान कपडे वगैरे निवडताना असं शॉपिंगमध्ये तुमच्याबरोबर डिस्कशन होतं एकमेकींबरोबर? होतं, थोडंफार होतं. अंकिता असं की असं झालेलं की ह्या वर्षी नऊवारी नेसूया का, तर ही म्हणाली नाही ह्या वर्षी नको, आपण नंतर पुढच्या वर्षी करूया. कारण गेल्या वर्षी आम्ही नऊवारीच घातली होती आम्ही चौघींनी. पण मग म्हणजे असंच की नॉर्मल साडी नेसूया, बाकी असं. आई बोलतील थोडस काय काय बनवलं ते सांगा. माझ्या आई बाबांना कॅमेरा फ्रेंडली तू बघितलं खूप वेळ. हो स्पेशली म्हणजे आम्ही अंकिताकडे ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत. येस आम्ही अंकिताकडे जेव्हा गेलेलो मला आठवतंय की काकी एक होत्या त्या म्हणजे खूप एकदम माझी सुनत काकी बोलली होती, माझे आई बाबा गप्प होते, काही बोलले नव्हते. कारण आता सुद्धा आई बोलली थोडंफार, बाबा गप्पच होते. हो ते म्हणजे मी त्यांना जाताना थँक्यू खूप बोललो. हो त्यांचं एवढंच होतं. छान कसं वाटतं अंकिता? तर छान वाटतंय. ठीक आहे चालेल, पण अगदी थोडक्यात सांगायचं तर कशा वाटतात नवीन सुनबाई? छान बघितलं. काय बनवलं ते सांगा तिने. काल हे बनवलं, केळ्याचं शिकरण बनवलं आणि सगळ्यांना कापं चांगली बनवलेली, खूप छान केली होती. ओके. आणि काल याच पावभाजी केली आम्ही, त्याच्या आधी एकदा पाणीपुरी झाली आहे. तर सगळ्यांमध्ये भेंड्याचं काय केलेलं? भेंडी फ्राय केली. भेंडी फ्राय. मी भेंडी फ्राय असं केली. सो मी छोटं मोठं करत असते, बाकी सगळं सगळ्या होम मिनिस्टर त्याच आहेत. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी छान एवढ्या गणपतीमध्ये आमच्याशी गप्पा मारल्यात आणि आता मेन मी म्हटलं तसं की आता गौरी पूजनाला तुम्हाला पण जायचंय, त्यामुळे इतका वेळ दिला त्यासाठी आधी सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आणि गणेशोत्सवाच्या तुम्हालाही खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. सगळ्यात पहिला प्रश्न, जे अंकिता आज एवढी छान तयार झाली आहे साडी वगैरे नेसून, अंकिताला फार आवडते साडी. हो मला खूप आवडते. बरं मागे असं काही इंटरव्ह्यूज मध्ये मला पण तू सांगितलेलं साधी की साडी पटकन नेसता येत नाही किंवा काय, आता लग्न झाल्यापासून त्यात काही बदल? हो झालाय बदल, म्हणजे आता मला येते साडी नेसता, तेवढी व्यवस्थित नाही, तापून चोपून. पहिल्या दिवशी नेसली होती, काहीतरी बाहेर आलं होतं, हो असं निघालं होतं.
म्हटलं काहीतरी सुटलंय पण तरी पण साडी आहे म्हणजे अगदी फजिती होणार एवढी- नाही नाही एवढी व्यवस्थित छान असं साडी नेसता येत आहे मला. आणि आता तर मी तर माझं स्वतःचा साडीचा ब्रँड चालू केलाय त्याच्यामुळे मला जमतच. येस. त्याच्याबद्दलही थोडक्यात सांगू शकतेस तू? नाही तेच म्हणजे की मला एकतर साड्या भरपूर आवडायला लागल्या. मला नेसता येत नव्हती, माझ्यासोबत सतत अंकिता असायची जी मेकअप आर्टिस्ट आहे ती मला नेसवायची. पण एक सतत ते बघून बघून मी थोडंफार शिकले आणि मग माझ्या जे साडीची चॉईस आहे ते इतरांनाही आवडायला लागली. मग मी विचार केला की वाय नॉट, मग स्वतःचा ब्रँड त्याच्यातनं झाला. मग आता मला जमते तशी ज्या अगदी पातळ अशा साड्या असतात ना, म्हणजे असं सिल्की वगैरे त्या जमतात. कॉटनच्या वगैरे असतात ना ज्याला मदत लागते ते नाही जमत, कारण ह्यालाही नीट करता येत नाही तसे. असं कधी त्याला फोटोपुरती वगैरे मदत करतोस की? मदत करतो मी सगळ्याच गोष्टीसाठी. हे निर्याबिरांना मला लागते जरा त्याची मदत. बरं कुणाल, तुला अंकिता कुठल्या लुक मध्ये जास्त आवडते? म्हणजे असं साडी छान की? नाहीये ग, मला म्हणजे सगळ्या लुक मध्ये आवडते, पण सगळ्यात पहिल्यांदा मी तिला भेटलो होतो तेव्हा पण समोर गणपती होता. चिंतामणीचं जे मंडप आहे समोरचं आणि तिकडेच राहायची. तर तिथून ती आली होती आणि माझी गाडी समोर होती, एक्झॅक्ट समोर चिंतामणी होता. आणि ती शर्ट जीन्स एकदम डॅशिंग, एकदम जशी रावडी असते तशीच आली होती ती. त्याच्यामुळे मला कुठल्याही लुकमध्ये ती आवडते. बरं कुणाला सगळ्या लुक मध्ये आवडते, पण इथे आता सासरी आल्यावर काही स्त्रियांच्या घरी असतं बघ असं की म्हणजे त्या तिथे त्यांच्या घरी राहताना एकदम म्हणजे असं मॉडर्न, पण सासरी जाताना नाही बाबा बांगड्याच हव्या, मंगळसूत्रच लांब हवं, असा काही आग्रह असतो? काहीच नाही. म्हणजे मला तर मी सासरी आले असं खरंच काही फील होत नाही. म्हणजे ना तुम्ही कधी उठताय त्याच्यावरनं कोण बोलत नाहीये, तुम्ही काय करताय, तुम्ही हेच केलं पाहिजे, टिकली का नाही लावली, बांगडी का नाही घातली, काही कोणी बोलत नाहीये. पण आम्ही ते सगळं स्वतःच्या डोक्यात ठेवून फॉलो करतो. उलट मी जास्त घाबरत होते आणि मी ह्याला म्हणायचे हे केलं पाहिजे ना. म्हणायचं एवढं काय टेन्शन घेतेस, नॉर्मल राहा. मी म्हणते साडी घालायला पाहिजे की, मम्मी म्हणते नाही घातलीस तरी चालेल. मागे तर काहीतरी अशी पूजा वगैरेच होती आणि मी त्यांना म्हटलं की साडी हे करायला लागेल ना, ते म्हणजे अगं नाही जशी येतेस तशी नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तिला स्वतःलाच त्या परंपरांची आणि याची आवड आहे त्याच्यामुळे मी त्या गोष्टी करत असते. बरं आता हे नवीन बदल म्हणजे आता ऑलमोस्ट 6 महिने होत झाले. हा फेब्रुवारी पासून. बरं आता रुळलीस तू सगळ्या सासरच्या मंडळींमध्ये, अर्थात तुमचं म्हणजे त्यांच्या बरोबर उठबस खूप कमी असेल तुमच्या कामांमुळे, पण तरी जेव्हा येतेस तेव्हा? तसं म्हणशील तर आत्ता आम्ही पहिल्यांदा एवढे दिवस एकत्र राहिलो लग्नानंतर, ते आत्ता. नाही तर प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी आहे, प्रत्येक जण आपल्या कामामध्ये, त्याच्यामुळे सणांना जी भेट होतीये ना तेवढीच होतीये. पण आत्ता ह्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये ज्या माझ्या पुतणी आहेत ट्विन्स, त्या आत्ता माझ्याशी बोलायला लागल्यात व्यवस्थित. नाहीतर त्या अशा लाजायच्या मला, पण अशा कमी बोलायच्या. तर त्या हिच्याच बाजूने, आता माझ्याच बाजूने, आम्ही अंकिता बाजूने वगैरे, ते आत्ता ह्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये वाटतं. काकी वगैरे म्हणतात, तुला कसं वाटतं? नाही मला छान वाटतं. मी प्रत्येक फेस तो एन्जॉय करते. उलट मला बरं वाटतं की असं नाही की अरे काकी का म्हणताय किंवा काय. मला आवडतं असं की आपण मोठे झालोय हे फायनली कुठेतरी त्या आवाजाने कळतं. काल माझे चुलत काकू आहेत, त्यांच्या इकडे आम्ही म्हणजे 1.5 दिवसाच्या विसर्जनाला गेलो होतो. तिकडे हिला अगं लहान मुली अंकिता हाक मारत होते. म्हणजे ते बिग बॉस मध्ये अंकिता झालं होतं ना, त्याच्यामुळे तिला जनरली काकी वगैरे हे जे आहेत हे नात्यांमधलेच कोणीतरी असं म्हणतात. बाकी सगळे लहान मुलं पण अंकिताच म्हणतात. बरोबर, कारण ते आधीपासून सगळे फॉलो करत असणार ऑफकोर्स. बरं अंकिताने सांगितलं आणि तुझं सासरच्यांबरोबर तुझ्या बॉन्डिंग तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण मला असं विचारायचं म्हणजे तुमची लव्ह स्टोरी किंवा सुरुवात हे सगळं तुम्ही सांगितलेलं आहे ह्याच्या आधी, पण त्याही सगळ्यामध्ये तू हे विशेषतः नमूद केलं की अंकिता जेव्हा बिग बॉसच्या घरात होती तेव्हा तुझं खरं बॉन्डिंग तिच्या घरच्यांशी किंवा एकूणच सगळं सेट झालं. असे काही त्यावेळेचे प्रसंग आहेत का की त्यावेळी अंकिताच्या घरच्यांशी ते कनेक्शन जास्त स्ट्रॉंग व्हायला मदत झाली? कसं होतं बघ, बिग बॉस मध्ये जेव्हा होती ना ती आतमध्ये, तेव्हा आदल्या दिवशी एखादा प्रोमो यायचा की ज्याच्यात काहीतरी भयानक घडलेलं असायचं, हिने काहीतरी ओढलेलं असायचं, काहीतरी असं ते भयानक करून दाखवतात प्रोमो. तेव्हा हिच्या घरच्यांचे मला फोन चालवायचे, काय अंकिताचं काय झालंय, असं कसं झालंय, हे झालंय. मग त्यांना समजवण्यापासून पहिले आईला समजवायला लागायचं, नंतर बहिणींना, नंतर बाबांना, असं समजावत सगळ्या गोष्टी सांभाळून घेत ते सगळं बॉन्डिंग झालंय. आणि मला बिग बॉसच्या जेव्हा तो फॅमिली वीक होता, बाबा आतमध्ये आले होते आणि बाबा बोलले आता काय कार्यासाठी मुंबईला यायला लागेल असं बोलले, तेव्हा मला अशी हिंट मिळाली की हे सगळं बाहेर व्यवस्थित झालंय म्हणजे. आणि पण तिथे रिॲक्ट म्हणजे होता येत नाही आपल्याला, ते मी काही रिॲक्ट झाले नाही तिथे.
पण तेव्हा मला अशी हिंट मिळाली की बाबा वगैरे सगळे अग्री बाबांनी झाले. घरी आल्यावर हे वाक्य म्हटलं होतं तेव्हा की घरी नाही, आतमध्ये. Big Bossच्या हो, घरी, हा, तिथे म्हणाले होते ते, म्हणजे सगळे म्हणाले की तुम्ही मुंबईला आता काय मुंबईला येत जा जरा, असं पाडी दादा वगैरे म्हणाले होते. हो आता काय कार्य आहे ना, घरात यावंच लागेल असं ते वाक्य म्हणाले. आणि तेव्हा मला असं कळलं की म्हणजे रेडी झालं, पण ते मी दाखवलं नाही तेव्हा की काय कसं काय, पण अर्थात. अनपेक्षित होतं सगळं. पण मस्त चांगलं उत्तम. पण तो एक चांगला वेळ मिळाला ज्यात ऍटलिस्ट हा माझ्या कुटुंबाशी थोडा जोडला गेला. त्याच्यामुळे ते जे झालं ते चांगलंच झालं. त्याच्यामुळे आम्ही बिग बॉसला त्या ह्याने बघतो की आमच्यासाठी ऍज अ फॅमिली तो एक खूप चांगला हे होता, ब्रेक होता. येस. बरं, लग्न झाल्यापासून तू म्हटलंस तसं तेव्हा सगळा सीझन आंब्यांचा वगैरे हे सगळं चालू होतं, पण नंतर आता तुम्ही मस्त फिरताय, भरपूर ट्रिप्स वगैरे. म्हणजे नुसतं फिरतोय जास्त. आता कामं कमी झाली होती, आता आम्ही कामाकडे लक्ष द्यायचा विचार केला. अच्छा, म्हणजे आता थोडा ब्रेक जरा थोडासा सांगता येत थोडा नाही ब्रेक तो. घेतलाय, पण ते डोक्यात चालू असतं. आमचा एक ग्रुप आहे, आता आम्ही ग्रुप बनवलाय चौघांचा. म्हणजे याचा एक मित्र आहे, तो सुद्धा साऊंड इंजिनियर आहे. हे लोक एवढं काम करतात की हे यांचं काही लाईफच नव्हतं खरं बघायला गेलं असतं. मग आम्ही तो ग्रुप बनवला. फिरतच नाही, हे कुठे जायचे नाही, काही नाही, फक्त काम. याआधी अगं माझं कसं होतं माहिती लाईफ, मला म्हणजे 2 गोष्टी प्रचंड आवडतात, म्युझिक आणि वाईल्ड लाईफ अनुभवायला खूप आवडते. पण ते वाईल्ड लाईफला थोडं मागे पडलं होतं ह्याच्यामुळे. पण आता आम्ही ताडोबाला गेल्यानंतर आम्हाला ते पुन्हा हे झालं की आपण आता जात राहूया, आपण फिरत राहूया. आणि मी विचारतच नाही, मी सरळ बुक करून टाकते. म्हणजे ती ग्रुपचं नाव चेंज करते. मी ग्रुपचं म्हणजे नाव आता change आमच्या करते. ग्रुपचं नाव, आता ग्रुपचं नाव सध्या बाली आहे. आता जसं मला पुढचं काही होईल ना, मी ग्रुपचं नाव आणि चेंज माझा झालं मित्र आहे ना तो घाबरतो. म्हणजे त्यांनी रोज बघतो, अरे चेंज झालं का, चेंज झालं का. ग्रुपचं नाव चेंज झालं की त्यांना समजतं की आता प्लॅन. आणि अगं ही भयानक आहे, म्हणजे ती 5-6 दिवस नाही सर्व 15-20-22 दिवसाची ट्रिप. मला असं ते टिपिकल फिरणं नाही आवडत की जायचंय 5 दिवसात हे फिरून यायचंय, टिकमार्क करायचंय. मला रिलॅक्स जाऊन आरामात ते सगळं फिरून यायचंय असं ट्रिप आवडते. त्याच्यामुळे एखादा दिवस जर वाटलं की आज झोपायचंच आहे, आराम करायचंय, तर तो ब्रेक त्या ट्रिपमध्ये असला पाहिजे. अशा ह्याने मी मस्त मोठं प्लॅन करते जे यांना उपयोगाचं नाहीये, पण मी यांना म्हणते मग तुम्ही काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन काढा की सोबत काम करू शकता. सोबत. बरोबर. बरं, अशा ट्रिप वरती एखादा आठवणीत राहिलेला घडलेला किस्सा वगैरे जर तुम्ही शेअर केलात, कुठल्याही आता झालेल्या इतक्यातल्या? आता का आम्ही इंडोनेशियामध्ये होतो, तिथून पण मी कंपोज करत होतो. हो. म्हणजे एक झी टीव्हीची एक मालिका आहे, त्याचं एक गाणं येते, ते पण तिकडे कंपोज करून दिलं. हो, त्याचं काम चालू होतं. म्हणजे आम्ही असं एन्जॉय करत होतो सगळे, आणि अचानक याला काम आलं आणि तो म्हणाला की आता मला करावंच लागेल. आणि आम्ही सगळे मस्त मजा वगैरे करतोय आणि हा साईडला मोबाईल घेऊन असं काय 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 करतोय. सो त्याचं ते काम तो करत होता तिकडे. बरं, आतापर्यंत, कारण आता हल्ली मराठी लोक सगळीकडे पसरली आहेत, तिकडे कुठे तुला कधी कोणी भेटलंय ओळखीचं जेव्हा तुम्ही ट्रिप्सवर असता? आम्ही युरोपला गेलो होतो तेव्हा तर म्हणजे असं वाटत होतं की आम्ही त्या लोकांना भरपूर ओळखतोय. एकतर कसं आहे की युट्यूबर्सचा हाच एक प्लस पॉइंट म्हणेन मी, की सतत तो आवाज ते फॅमिलीज ऐकत असतात ना, त्याच्यामुळे त्यांना आम्हाला भेटल्यानंतर हे कोणीतरी परके आहेत असं वाटत नाही. ते फॅमिलीज आहेत असंच वाटतं आणि आवाज सतत ऐकतात, त्याच्यामुळे ते एवढे बोलत राहतात ना. आणि आम्हाला एकतर युरोपमध्ये खायचे खूप वांदे झाले होते, कारण आम्ही सेल्फ ड्राईव्ह टूरवरती गेलो होतो. आम्ही ड्राईव्ह करून जायचो इकडे तिकडे, आणि काहीच असं ओळखीचं खाणं नव्हतं जे आम्ही खाऊन व्यवस्थित राहू. तर अशा वेळेला प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणीतरी इंडियन फॅमिली ज्याचं काही कनेक्शन नाही आमच्याशी, काही ओळख नाही, ते कुठूनही बोलून डबा घेऊन वगैरे यायचे आणि आम्हाला इंडियन फूड द्यायचे. सो तो एक वेगळाच अनुभव होता आमच्यासाठी. येस. बरं, लग्नानंतर असं म्हणतात की जे कोणी जोडी असते, जे कोणी जोडपं असतं, ते एकमेकांचे गुण हळूहळू आत्मसात करायला लागतात. तू कुणाल मधला कुठला गुण आता घेतलायस की घेण्याचा प्रयत्न चालू आहे, असं काही? पेशन्स घेण्याचा प्रयत्न चालू आहे थोडासा. त्याच्याकडे जेवढे पेशन्स आहेत तेवढे माझ्याकडे, तेवढे पण नाही म्हणत, माझ्याकडे नाहीच आहेत. म्हणजे कुठच्याही गोष्टीवरती ते रिॲक्ट होण्याचं जे आहे तेच, ते पण मी आता बऱ्यापैकी ते कमी केलंय, पण ते त्याच्याकडनं मी घेतलंय. तू आता बघशील माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईल वरती रिॲक्शन्स फार कमी झाले. सो ते त्याच्याकडनं काही फायदा नाही त्या गोष्टींचा. म्हणजे किती जणांना तू रिप्लाय देणार आहेस आणि किती जणांबरोबर तू कन्व्हर्सेशन इग्नोर करणं किंवा त्या गोष्टी आहेत त्या थोडाफार मी चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, माझं म्हणणं आहे नेहमी तिला. आणि कुणाल, तू अंकिता मधला कुठला गुण घेण्याचा प्रयत्न करतोस किंवा ती आहे ना, एखादी गोष्ट ठरवली ना की त्याचा पाठलागच करते, म्हणजे सोडत नाही ती गोष्ट, म्हणजे ते पूर्ण करते. माझं कसं असायचं, म्हणजे हा करीन मी, थोडं स्टेबल होऊन करीन. म्हणजे पेशन्स, इकडे काही ठिकाणी पेशन्स असतात ना ते कामाचे नसतात, ते मला तिच्याकडून कळलं. म्हणजे त्या गोष्टी मी आता पटकन
कसं इम्प्लिमेंट करू शकतो आपण त्या गोष्टी ह्याकडे लक्ष देतो. तर अंकिता जरा स्लो डाऊन होते आणि कुणाल जरा जरा fast माझ्या forward. ओके. बरं मला आणखीन एक विचारायचं असं होतं की तू ब्लॉग्स आता कंटिन्यू म्हणजे असतात, आता थोडा ब्रेक आहे कारण आपण इथे होत, पण त्या ब्लॉग्स मध्ये कुणालला सुरुवातीला तो येत होताच डायरेक्ट की नाही अगं, नाही, मला अजिबात कॅमेऱ्यासमोर यायचा नाही तो. यायची इच्छाच नव्हती. म्हणजे मी तिला म्हणायचं त्याने नको आधीच गं, सांगितलेलं मला की मला फार ब्लॉग्स मध्ये वगैरे तू घेऊ नकोस, तू तुझं कर, मला चालेल, कारण मी तेवढा कॅमेरा फ्रेंडली नाहीये. मी हळूहळू सुरुवात केली आणि मग त्याला तो झाला यूज टू. आता असं झालंय की माझ्या लक्षात नसतं पण तो कॅमेरा घेऊन तोच चालू होतो तू vlogs कधी करतोस. कधी कधी करतो, कारण इंटरेस्टिंग काही गोष्टी दिसल्या तर म्हणजे तिचं आहे ना सोशल मीडियामध्ये एक फॅमिली क्रिएट झाली अगं. म्हणजे कालचा तुला किस्सा सांगतो. काल परवा आम्ही चिंतामणीच्या इकडे गेलो होतो. तिकडे मला 2 मुली भेटल्या आणि त्या म्हटल्या की कुणाला तू फार कमाल आहेस यार, म्हणजे आम्ही पण 2 बहिणी आहोत, पण आमचे पण भाऊजी जे आहेत ते आमच्यासोबत असेच वागतात आणि हे बॉन्डिंग लोकांना कळायला हवं की तुम्ही एकदम ॲरोगंटली त्या बहिणींसोबत वागणं आणि हे वागणं असं काही कामाचं नाहीये. तू जे तो जो जावयाचा जो हे असतो ना धाक, तो नसला पाहिजे. एक तुम्ही फॅमिलीत मिक्स व्हायला पाहिजे. म्हणजे माझ्या घरी म्हणशील तर माझे बाबा ह्याला अहो म्हणतात, अजून कोणी नाही. म्हणजे अहो जावई बापू वगैरे हे फक्त बाबा करतात. आई कुणाल बोलते, माझ्या बहिणी त्याला दादाच म्हणतात. त्याच्यामुळे ते बाकी सगळं असं आहे. पण ते जे जावयाचं आहे, म्हणजे जावई आले अशी जी घाबरगुंडी सगळ्यांची उडते ना, पूर्वी उडायची, ते आता नसलं पाहिजे. म्हणजे मी लग्नाच्या वेळेसच सांगितलं होतं, आई वगैरे खूप घाबरत होती, काही गोष्टी होत्या त्याच्यामुळे असं तिला भीती वाटायची. मी तिला म्हटलं की तुझ्या घरातून मुलगी जात नाहीये, मुलगा येतोय हे लक्षात ठेव. ते लक्षात ठेवलंस तर सगळ्या गोष्टी मस्त स्टेबल आणि छान होती. 2 कुटुंब एकत्र येतात ही गोष्ट लक्षात नाही राहत काही लोकांच्या. खरं तर मी अंकिता तुला विचारणार होते तू काय बघून पसंत केलंस, पण कळलं ना. उत्तर आपल्या समोर आहे सगळ्यांच्या. एक आता शेवटचा प्रश्न विचारेन. आता जी 6 महिन्यांचा हा जो सुंदर प्रवास आहे आणि तो अजून पुढे छान बहरत जाणार आहे, पुढचं काय प्लॅनिंग आहे? एकत्र तुम्ही, म्हणजे तू काही इंटरव्ह्यूज मध्ये पण असं म्हटलं होतंस की तू आता लिहायला लागलीस थोडी बरं काही आहे का ऐकायला तयार एखादी 4 ओळी वगैरे? असं नाही मी लिहत, तो लिहितो पहिलं काही आणि असं त्याला मध्ये अंकिता पुढच्या 2 लाईन बघ, काही जमतंय का वगैरे, तर त्या 2 लाईन मी पूर्ण करते. म्हणजे स्टार्ट टू एंड असं नाही करत. असं त्याच्या बऱ्याच ह्याच्यामध्ये मी मध्ये हे केलेलं आहे, पण असं नाही की स्टार्ट टू एंड अजून मी तेवढं माहीर नाहीये. म्हणजे माझं वाचन फार कमी झालंय जे पूर्वी होतं आणि त्यामुळे बघत असेल तू खूप छान लिहिते ती. पण मी ते वेळ काढून लिहिलं तर मी ते व्यवस्थित लिहिते. पण असं संगीताचं थोडं वेगळं हे, त्याने 4 वरच्या ओळी दिल्या आणि खाली 2 ओळी दिल्या आणि मध्ये काहीतरी अशी सिच्युएशन आहे ह्याच्यात बघ काय जमतंय का, तर ते मी फील करते. तो पिहू बोले ते गाणं आहे त्याच्यासारखं असतं का तुमचं, की तो सांगतो आणि तू कधीतरी होतं त्याच्याशीच रिलेटेड मला असं. आणि तो जेव्हा कोणतंही गाणं लिहितो किंवा कंपोज करतो त्यानंतर पहिलं तो ते मला ऐकवतो, हे बघ कसं झालंय असं, कारण मी सरळ सांगते नाही आवडलं शी असं काय झालंय किंवा. आत्ताची अगं रिसेंटलीच गोष्ट आहे की मी एक गाणं बनवलं आणि तिने तोंडावरती मला सांगितलं शी काय गाणं बनवलंय. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की यांचं जे काम आहे ते, आता मी याची बायको आहे तेव्हा मला ते कळायला लागले. एक गाणं जेव्हा बनतं तेव्हा ते गाणं जवळपास 50-60 वेळा ऐकलं जातं आणि त्याच्यामुळे आता मलाही ते आधीच पाठ होतं की काय गाणं. आणि गाडीत जेव्हा आम्ही ऑफिसमधनं निघतो तेव्हा ते घरी जाईपर्यंत ते गाणं 4-5 वेळा प्ले होतं. परत दुसऱ्या दिवशी सकाळी निघाल्यानंतर माझं असं असतं आता तेच गाणं ऐकायचंय का, परत तेच 5-6 वेळा प्ले होतं. म्हणजे मी असं तिच्या तोंडाकडे बघतो आणि विचारतो तिला ऐकू ना, कारण त्यांचं कसं आहे की तो ते गाणं मोबाईलवरती पण ऐकणार, तो ते गाणं स्टुडिओमध्ये पण ऐकणार, त्याच्यानंतर तेच गाणं तो गाडीत पण ऐकणार. म्हणजे कसं कुठे ऐकता येतंय ते गाणं, म्हणजे कसं वाजतंय गाणं हे ते सगळीकडे बघत असतात. हे मला लग्न झाल्यानंतर कळलं. इतकं म्हणजे एक छान काय म्हणत आल्हाददायक आणि रोमॅन्टिक वातावरण आहे काहीसं. आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलोय. मी तुम्हाला दोघांना इतकीच रिक्वेस्ट करेन, हा जो 6 महिन्याचा प्रवास आहे आणि पुढचा आहे त्याच्यासाठी 2 ओळी गुणगुणाल का तुमच्या आवडत्या गाण्याच्या? किंवा चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले.
थँक्यू कुणाल आणि अंकिता. thank you so तुम्ही गणपतीत आणि या एवढ्या गडबडीमध्ये वेळ दिलात आणि आमच्याशी छान गप्पा मारल्यात त्यासाठी तुम्हा दोघांचे खूप आभार आणि तुमच्या सुखी संसारासाठी लोकसत्ताकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो धन्यवाद मच. धन्यवाद.